ठाण्यातील टीएमटीच्या जुन्या झालेल्या 33 बसेस भंगारात काढण्याचा निर्णय घेतलाय। 15 वर्ष जुन्या झालेल्या मुदत संपलेल्या डिझेल आणि सीएनजीच्या बसेसचा लिलाव होईल। या लिलावातून प्रशासनाला जवळपास 1 कोटींची कमाई होईल। ऑगस्टमध्ये भंगार बसेसचा ऑनलाईन लिलाव होईल। उल्हासनगरमध्ये तिकीट बुकिंगच्या नावाखाली महागड्या विदेशी दारूची तस्करी करणाऱ्याला अटक केली। त्याच्याकडून 1 लाख रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली। राजेश छाबरिया असं आरोपीचं नाव आहे। राज्य उत्पादन शुल्काच्या कल्याण विभागाने ही कारवाई केली। अंबरनाथमध्ये एका बंगल्यात चोरी करणाऱ्यांना नागरिकांनी रंगेहात पकडले। हुतात्मा चौकाजवळ शिवसृष्टी समोरच्या बंगल्यात चोरी करत होते। या चोरट्यांना बेदम चोप दिलाय आणि पोलिसांच्या ताब्यात दिले। अंबरनाथ नगरपालिकेमध्ये पहिल्यांदाच झालेल्या नगर पथविक्रेता समिती सदस्यपदाच्या निवडणुकीत 6 जण बिनविरोध निवडून आलेत। त्या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित असलेल्या एका जागेवर ज्योती हुमणे निवडून आल्यात। यंदा पहिल्यांदाच कामगार आयुक्तांच्या आदेशानुसार ही निवडणूक झाली। भिवंडीत 5 बोगस डॉक्टरांवर महापालिका आरोग्य विभागाने कारवाई केली। झोपडपट्टी विभागात मोठ्या प्रमाणावर बोगस डॉक्टर दुकान थाटून बसलेत। महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या माता आणि बालमृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्त अमोल सागर यांनी पोलिसांच्या मदतीने छापेमारी सुरू केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal